एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. त्याचं जीवन खूप कठीण होतं. दुष्काळ, कर्ज आणि घरची जबाबदारी यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. पण एक गोष्ट मात्र कधीही बदलली नाही, त्याची महादेवांवरील अटळ श्रद्धा. दररोज सकाळी तो लवकर उठून गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या शिवमंदिरात जायचा. मंदिर खूप साधं होतं, पण रामूसाठी तेच त्याचं सर्वस्व होतं. तो तिथे जाऊन ओम नमः शिवाय मंत्र जपत, बिल्वपत्र अर्पण करत आणि मनापासून प्रार्थना करत असे. एके दिवशी खूप मोठा दुष्काळ पडला. पिकं वाळली, पाण्याची टंचाई निर्माण झाली आणि गावकरी हताश झाले. रामूची परिस्थितीही बिकट झाली, पण त्याने महादेवांची भक्ती सोडली नाही. तो म्हणायचा, महादेव माझी परीक्षा घेत आहेत, पण ते मला कधीच सोडणार नाहीत. त्या रात्री रामूला स्वप्न पडला. स्वप्नात महादेव प्रकट झाले आणि म्हणाले, रामू, तुझी श्रद्धा आणि भक्ती मला अत्यंत प्रिय आहे. उद्या सूर्योदयाच्या वेळी मंदिराच्या मागे जा. दुसऱ्या दिवशी रामू तिथे गेला आणि आश्चर्य, तिथे एक छोटासा झरा उगम पावला होता. हळूहळू त्या झऱ्यामुळे गावात पाणी मिळू लागला, शेती पुन्हा हिरवीगार झाली आणि गावकरी आनंदी झाले. सगळ्यांना समजलं, ही महादेवाची कृपा आहे आणि रामूच्या अटळ भक्तीमुळेच हे चमत्कार घडलं. शिक्षण, खरी भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर संकटातही न ढळणारी श्रद्धा. महादेव नेहमी आपल्या भक्तांच्या सोबत असतात, फक्त विश्वास ठेवायला हवा.